सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांचं पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या आंदोलनादरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी आंदोलन स्थळावरूनच रोहित पवार यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सहकार मंत्र्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली आहे। कर्जमाफी आम्ही केलेली आहे। या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत। ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही पण कर्जमाफी बाबत घोषणा बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कर्जमाफी बद्दल एक मोठी घोषणा झालेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी बाबत एक मोठा निर्णय झाल्यामुळे शेतकरी देखील आता पूर्णपणे आनंदी झाल्याचे चित्र समोर येत आहे। जर तुम्ही पण कर्जमाफीचा GR वाचण्याचा प्रयत्न करत होता पण तुम्हाला देखील GR मिळत नव्हता, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तरपणे राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी काय दिलासा मिळालेला आहे, GR मध्ये काय सांगण्यामध्ये आलेला आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच कर्जमाफी झालेली आहे, पूर्णपणे GR देखील या ठिकाणी आलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देखील महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। कोणकोणते शेतकरी कर्जमाफीतून बाद करण्यामध्ये आलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी सुरू झाली आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, कोणकोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, पूर्णपणे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। तर चला महत्त्वाच्या अपडेटला सुरुवात करूया। कर्जमाफीचा GR आलेला आहे। आता या ठिकाणी लक्षपूर्वक बघत चला। जर तुम्ही पण कर्जमाफीची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल, जर तुम्ही पण कर्जमाफीची वाट बघणारे शेतकरी असाल तर GR या ठिकाणी आलेला आहे। आता कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा झालेली आहे। आता शेतकऱ्यांची 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मान्य केली आहे। रोहित पवार यांच्या उपोषणाला यश मिळालेले आहे। या ठिकाणी लक्ष देत बघत चला। रोहित पवार देखील याच्यासाठी पूर्णपणे या ठिकाणी उपोषण करत होते। शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची जी कर्जमाफी थकवीत होती ती लवकरात लवकर मान्य करा असा त्यांचा देखील या ठिकाणी वक्तव्य झालेले होते। त्यांना आता यश मिळालेले आहे। आता देखील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरूच या ठिकाणी केलेली आहे। तर चला या ठिकाणी आपण बघू काही महत्त्वाचे जिल्हे, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी सुरू झालेली आहे। काही जिल्ह्यामध्ये कर्जमाफी आजपासून देखील सुरू होणार। या ठिकाणी हे 18 जिल्हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। आता या ठिकाणी तुम्ही लक्ष देत बघत चला। तुमच्यासाठी या 18 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुमचा पण जिल्हा या ठिकाणी असेल तर तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळेल आणि तुमचं पण 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। पण तुमचं तेव्हाच कर्ज माफ होईल जेव्हा देखील तुम्हाला या ठिकाणी पात्र केली जाईल। तर चला कोणकोणते शेतकरी अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत ते शेतकरी आपण या ठिकाणी बघू। कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र करून काढून टाकण्यामध्ये आलेलं आहे, गाळून टाकण्यामध्ये आलेलं आहे, ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे बघायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता कर्जमाफीला सुरुवात झालेली आहे। संभाजीनगर जिल्हा या ठिकाणी आलेला आहे। जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी ठरत असाल, जर तुमचा पण जिल्हा संभाजीनगर जिल्हा असेल तर तुम्ही पण आता कर्जमाफीसाठी पात्र ठरत असाल। फक्त आता तुमच्याकडे ही 2 कागदपत्रे असणं गरजेचे आहे। जर तुमचं पण थकवीत कर्ज असेल 2 लाखांपर्यंत, जर तुम्हाला पण वाटत असेल आपलं माफ होईल का, तर आता तुमचं देखील कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे। काही मान्य देखील या ठिकाणी पूर्णपणे पात्र करण्यामध्ये आलेले आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये। त्यानंतरचा आपला जिल्हा असणार आहे वर्धा जिल्हा। जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुमचं पण जिल्हा वर्धा जिल्हा असेल तर तुम्हाला या ठिकाणी अजिबात काळजी करायची गरज नाहीये। तुमची चिंता पूर्णपणे या ठिकाणी मिटवली गेलेली आहे, कारण की आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर
होती, पूर्णपणे जी काय असलेली 2 ते 3 लाखांची कर्जमाफी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी पूर्ण होणार आहे. जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातून राहून असा विचार करत असाल की कर्जमाफी केव्हा होणार, तर आता तुमचे दिवस आलेले आहे. आता पूर्णपणे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खुश करण्यामध्ये येईल बीड जिल्हा. जर तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुमची पण आता कर्जमाफी निश्चित होणार. नाशिक जिल्हा, होय, आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजिबात काळजी करायची गरज नाहीये. फक्त काही महत्त्वाची कामे देखील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करणं गरजेचे आहे. ज्या शेतकरी हे 5 देखील कामे करणार नाही, ज्या शेतकऱ्यांची कामे अधुरे असतील त्या शेतकऱ्यांना कायमचं बाद केलं जाईल, त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. म्हणून जर तुमचे पण हे काही कामे अधुरे असतील, जर तुम्ही पण ही कागदपत्र काढले नसेल तर तुम्ही देखील लवकरात लवकर या 2 ते 4 दिवसामध्ये काढावी, जेणेकरून तुमची देखील कर्जमाफी पूर्णपणे मान्य केली जाईल आणि तुम्हाला पण कर्जमाफी मिळेल. नांदेड जिल्हा, जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नांदेड जिल्ह्यामध्ये जर राहून तुम्ही पण शेती करत असाल, तुम्ही पण कर्ज काढलेले असेल, तर आता तुम्हाला पण ते कर्ज भरायची गरज नाहीये, कारण की आता तुमचं पण कर्ज पूर्णपणे माफ करण्यामध्ये या ठिकाणी येणार असल्याचे स्पष्ट देखील होत असल्यामुळे आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाहीये. तुमची देखील आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. आता देखील या उपोषणाला मोठा दिलासा मिळालेला असून आता यश देखील या ठिकाणी मिळालेलं आहे. समोरचा सोलापूर जिल्हा, जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी येत असाल तर आता या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे नाव आल्यामुळे आता तुमची पण कर्जमाफी पूर्णपणे केली जाणार आहे. समोरचा कोल्हापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे. फक्त त्यांचे देखील कामे पूर्ण असणं गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यानंतरचा अहिल्यानगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी देखील आता मोठा या ठिकाणी दिलासा आणि मोठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देण्याचं काम चालू करण्यामध्ये आलं असून आता अहिल्यानगर जिल्ह्यामधील शेतकरी देखील आनंदी झालेले आहे. समोरचा जिल्हा वाशिम जिल्हा, जर तुम्ही पण वाशिम जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला पण मोठा GR आला असून आता तुम्हाला पण मोठा दिलासा देण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेलं आहे. तर चला या ठिकाणी आपण बघू कोणते शेतकरी अपात्र आहे, कोणते शेतकरी पात्र नाही, कोणते शेतकरी देखील या ठिकाणाहून बाद करण्यामध्ये आलेले आहे. GR मध्ये काय सांगण्यामध्ये आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते स्पष्ट देखील बघणार आहोत. GR काय आहे पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट बघूया. आता शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे आणायला सांगितलेली आहे, काही महत्त्वाची कामे करायला सांगितलेली आहे. जर तुम्ही ते कामे केले नाही तर तुमची कर्जमाफी देखील कायमची होणार नाही. त्यामुळे लक्ष देत बघत चला. 2 ते 3 कामे असणार, ते जर तुम्ही केले नाही किंवा तुमचे पण ते अधुरे असतील तर तुम्हाला पण आता या ठिकाणी ते कामे पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की जर तुम्ही ते केले नाही तर तुमची कर्जमाफी देखील होणार नाही, तुम्हाला देखील या ठिकाणाहून बाद करण्यामध्ये येईल. त्यामुळे देखील तुम्ही पण लवकरात लवकर तुमचे कागदपत्रे आणावे आणि तुमचा जो अपात्रचा शिक्का आहे तो तुम्हाला देखील पात्रतेचा शिक्का मिळेल आणि तुमची देखील पूर्णपणे कर्जमाफी होईल. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले आणि ज्या शेतकऱ्यांना अपात्र केले त्या शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी त्यांना काय करावे लागेल. तर चला, काही महत्त्वाचं कागदपत्रे असेल, काही महत्त्वाची कामे देखील असेल ज्या शेतकऱ्यांच्या अपात्र केलेले आहे, त्या शेतकऱ्यांनी जर कामे केली तर त्यांना देखील पात्र केले जाईल. आता काळजीपूर्वक लक्ष देत बघत चला. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला देखील या ठिकाणी कर्जमाफीच्या अगोदर KYC करणं गरजेचे आहे. कर्जमाफी कर्ज जर तुम्ही पण काढलेले असेल तर लवकरात लवकर जाऊन KYC तुम्ही लवकरात लवकर करावी, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा निर्माण होणार नाही आणि तुमची पण 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी सहज देखील या ठिकाणी होईल. आता या ठिकाणी KYC करणं तितकंच महत्त्वाचं आहे, तितकंच हे दुसरं महत्त्वाचं काम असणार आहे. जर तुमचं ते अधुरं असेल किंवा तुम्ही पण ते केलं नसेल तर तुमची पण KYC करण्याचा काही फायदा होणार नाही. ते 2 महत्त्वाचे कामे देखील दुसरं महत्त्वाचं काम या ठिकाणी
अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ते केलंच नाही तर तुमची कर्जमाफी केली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर आय डी काढावी. फार्मर आय डी जर तुमची नसेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि तुम्हाला देखील या ठिकाणी अपात्र केले जाईल. कर्जमाफीसाठी फार्मर आय डी असेल, KYC असेल, हे अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे तुम्हाला पण ती लवकरात लवकर काढणं आवश्यक आहे. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.